चला मग बघूया आज अंड्याची आपली ही वेगळी रेसिपी एकदम भन्नाट अशी लागते अंडा रेसिपी। तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि जर पहिला रेसिपी आवडली असेल तर ट्राय करून बघा आणि कशी वाटली ही कमेंट्समध्ये नक्की सांगा। तर सर्वात प्रथम मी अंडी आणि बटाटी आपली उकडायला ठेवलेले अंडे, तर त्यामध्ये थोडंसं चिमूटभर आपल्याला मीठ देखील टाकून घ्यायचं जेणेकरून अंडी फुटत नाहीत। तर मी अंडी आणि बटाटी उकडायला ठेवले साईडला। आता आपण अंड्याची रेसिपी करणार आहे। तेल गरम करून झाल्याच्या नंतर कढीपत्त्याची 4-5 पाने मी तडतडून घेतली। 2 ते 3 मिरच्या लांब कापून तेलामध्ये टाकून घेतल्या। नंतर 2-3 कांदे मी बारीक चिरून घेतलेले आणि ते देखील आपल्याला तेलामध्ये चांगले आता गोल्डन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता की कांद्याचा कलर देखील चेंज झालेला आहे। त्यानंतर आपल्याला 3 ते 4 टोमॅटो टाकून घ्यायचे। तुम्ही तुमच्या जेवढी तुमची अंडी असेल त्या तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कांदे टोमॅटोचा वापर करू शकता। तर मी असे 2-3 करून कांदे आणि टोमॅटोचा वापर करून घेतलेला आहे। तर आता टोमॅटो देखील आपल्याला तेलामध्ये चांगला नरम मऊसर होईपर्यंत तेलात फ्राय करून घ्यायचा आहे। त्यानंतर अंडी आणि बटाटे उकडून झाल्याच्या नंतर त्याचे मी असे काप करून घेतलेले। तर ह्या रेसिपीला काय नाव द्याल हे तुम्हीच मला कमेंटमध्ये सुचवा। त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतलं। जेव्हा आपली टोमॅटो आणि कांदा चांगला मऊसर झाल्याच्यानंतर तुम्ही चवीनुसार मीठ टाकू शकता। हळद, गरम मसाला, वरून तुम्ही चिकन मसाला देखील टाकू शकता आणि लाल तिखट याचा वापर करून हे देखील आपल्याला कांदा टोमॅटोमध्ये चांगला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे ही, नक्की तुम्ही ट्राय करा। लवकर झटपट बनणारी, जर घरी मुलांना भूक लागली आणि अंड्याची वेगळी रेसिपी करून द्यायची असेल, वेगळी डिश करून द्यायची असेल तर तुम्ही ही ट्राय करू शकता। त्यानंतर मसाले मिक्स करून झाल्याच्यानंतर 2-4 मिनटं आपल्याला कांदा टोमॅटोमध्ये तरी येईपर्यंत ठेवायचे मसाला, जेणेकरून त्याचा स्वाद चांगला लागेल। त्यानंतर जे आपण बटाटे आणि अंडी कापून त्याचे काप करून घेतलेले ते ह्यामध्ये मिक्स करून द्यायचे। जर तुम्हाला बटाटी नाही टाकायचे असेल तर नाही टाकलात तरी चालेल, तुम्ही तुमच्या आवडीनुसार ह्यामध्ये फक्त अंडीच टाकू शकता। तर आता मी हे सगळं व्यवस्थित अंडा आणि बटाटा मिक्स वर खाली करून 5-10 मिनटं याला झाकण ठेवून मस्त वाफ काढून घेतली। पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही। आता परत मी पुन्हा याला वर खाली ढवळून घेतलेले आणि आपली डिश ही अंड्याची रेडी झालेली आहे। अंडा मसाला जे काही डिश आहे याचं नाव तुम्ही सुचवा, ती रेडी झाली आहे। वरून कोथिंबीर सर्व करून घेतली आणि आपली ही अंडा कापची रेसिपी रेडी आहे।